हजारो ग्रामस्थांची तहान भागवणाऱ्या पिंगुळी पाझर तलावाच्या परिसरात आता एका विकासकाकडून बांधकामं प्रस्तावित आहेत। त्यामुळे भविष्यात सांडपाणी जाऊन या तलावाचं पाणी दूषित होण्याची शक्यता आहे, अशी भीती पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी व्यक्त केली आहे। जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या तलावाकाठी बांधकाम करण्यासाठी पिंगुळी ग्रामपंचायतीनं ना हरकत दाखला दिला आहे। भविष्यात स्थानिक लोकांच्या जीविताला धोका पोहोचवणाऱ्या या प्रकल्पाविरोधात येत्या 1 मे रोजी पिंगुळी ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा गंगाराम सडवेलकर यांनी दिला आहे। कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते। पाहुयात। पिंगुळी पाझर तलावाबद्दल सर्वांच्या जनतेच्या तीव्र अशा भावना आहेत की त्या ठिकाणी एक कंपनी ओरिजिन म्हणून एक कंपनी आहे, ती कंपनी तलावाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम होणार आहे त्या ठिकाणी। आणि बांधकाम झाल्यामुळे त्या ठिकाणचे जे सांडपाणी आहे ते तलावामध्ये जाणार आहे आणि पाणी दूषित होणार आहे। त्यापूर्वी बघितलं की ह्या पाझर तलावाचा उपयोग पिंगुळी ग्रामपंचायत गेली 25-30 वर्षे करत आहेत आणि यावर जवळजवळ 15 ते 20 हजार लोक पाणी पित आहेत आणि 2-2.5 हजार ग्राहक आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत ग्रामपंचायतीचे। आणि असे असताना सुद्धा ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी विकासकाला NOC दिलेले आहेत आणि रेखांकनासाठी परवानगी सुद्धा NOC ग्रामपंचायतीने दिले आहेत। पण हे जे तलाव आहे ते लघु पाटबंधारे जिल्हा परिषद विभागाचं आहे आणि त्यांनी परवानगी न घेता या ठिकाणी रेखांकन सुरू आहे किंवा रेखांकनाला परवानगी दिलेली आहे। या ठिकाणी जे परवानगी न घेता सुद्धा लपाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे, कारण हे लपाच्या ताब्यात असल्यामुळे लपाने त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे किंवा त्यांना परवानगी दिली किंवा NOC देऊ नये असं मला वाटतंय। या ठिकाणी आपल्या जागेमध्ये त्यांच्या जागेमध्ये रेखांकनासाठी परवानगी दिली जाते किंवा अतिक्रमण होतं, याकडे लपाचं अजिबात लक्ष नाही। त्यानंतर ते विकासकातील एक आहेत BDA म्हणून आहेत, त्यांनी तक्रार दिलेली आहे की काही लोक हे आर्थिक हितसंबंधासाठी तुमच्याकडे तक्रार करत आहेत। अशी जर तक्रार त्यांनी जर दिली असेल, लपाकडे दिली असेल, तर लपाने पोलिसांकडे जायला पाहिजे होतं ना। हे पोलिसांकडे न जाता डायरेक्ट हे करतात, हे चुकीचं आहे आणि या गोष्टीचा स्वविचार होणं गरजेचं आहे। भविष्यामध्ये रेखांकन झाल्यामुळे मातीची उलथापालथ होते आणि ही सर्व माती पावसामध्ये तलावामध्ये जाणार आहे आणि तलावामध्ये गेल्यामुळे पाणी धारण क्षमता ही कमी होणार आहे। त्याशिवाय आजूबाजूच्या जंगलतोड झाले, त्या पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी नारळ बागायती होती, काजू होते आणि यांची सर्व प्रकारे तोड झालेली आहे आणि पर्यावरणाला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे या ठिकाणी। आणि असं सांडपाणी जाऊन पाणी दूषित होणार आहे आणि हे सर्व पिंगुळी वासियांना हे प्यावं लागणार आहे। यासाठी आम्ही 1 मेला सर्व पिंगुळी ग्रामस्थांना घेऊन उपोषण करणार आहोत।